व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी प्रचिती स्वामी पुण्यदिनीची सेवा सांगितलेली आहे। म्हणजे काय 108 सारामृतचे पारायण कशा स्वरूपात करायचे, लाभ काय असतो, कोणी करावे कोणी करू नये किंवा सगळ्यांनी करावे का, सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत। डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देईन, जर कोणी पाहिला नसेल तर तोही पहा, अत्यंत लाभदायक आहे। तसेच हा व्हिडिओ कशा संदर्भात असणार आहे तर 30 मार्च ते 26 एप्रिल पर्यंत जे आपली स्वामी पुण्यतिथी स्वामी प्रकट दिनाची सेवा आहे ती सेवा आपण कशी करावी, का करावी, किती करावी, याची गणती कशात होते, कशा स्वरूपात लाभ असतो, संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर आपण काय करायचे, तारक मंत्र सारामृतचे कशासाठी करायचे असते, प्रचंड लाभ असतो। आणि लक्षात ठेवा, आपण प्रत्येक वेळी कोणत्या तरी संकटात अडकलेलो जातो, तेव्हा निश्चितच स्वामी सेवेकरी आहोत, स्वामींना हाक मारतो, ह्या सेवेची गणती स्वामीच्या हृदयात असते, तेव्हा आपले स्वामी धावून येतात। आपण काढलेला त्यांच्यासाठी वेळ तो मोलाचा असतो हे स्वामी महाराजांना माहित असतं, म्हणून आपल्याला संकटातून स्वामी महाराज निश्चितच बाहेर काढतात। त्यासाठी आपण आपला वेळ स्वामी महाराजांना द्यायलाच पाहिजे। तुम्ही म्हणाल आम्हाला खूप कामं असतात, आम्ही सगळ्यांना काम असतं, सगळ्यांना संसार असतो, परंतु सगळी जण सेवा करतात, खूप सेवा करतात। जेव्हा आपण दिंडोरीला किंवा गुरुपीठला जातो, गाणगापूरला जातो, तिथली लोकांची सेवा बघतो, तेव्हा आपण वाटतं की आपण शून्य सेवा करतो आणि इतर अदरवाईज इतरही वाटतं आपण भरपूर सेवा करतो। आपण सेवा काहीही करत नाही, मोजकी सेवा ती स्वार्थी सेवा असते। आपण आधी समाजासाठी तर काही सेवा करत नाही, पण निदान जी काही नियमानुसार पारायण असतात हे तरी आपल्या हातात असते, तर ते निश्चितच कराल। आजचा आपला व्हिडिओ संपूर्ण पहा, खूप माहिती असणार आहे, कारण आपल्यासाठी येणारा स्वामींचा काळ म्हणजे आपल्यासाठी शुभ दीपावलीच असणार आहे। दीपावली सारखा शुभ काळ जसं आपण मराठी लोक मानत असतो, तसंच स्वामी सेवेकरी स्वामी प्रकट दिनाचा काळ मानत असतात। ती सेवा म्हणजे काय, नक्की आपल्या व्हिडिओत पहा। कमेंटद्वारे विचारत आहे ही सेवा कोणती सेवा करू, माझी आई माझा भाऊ सतत आजारी पडत आहे किंवा व्यसनाधीनता असते, तर तुम्हाला मी सांगते आपल्यासाठी 30 मार्च ते 26 एप्रिल पर्यंत येणारा काळ म्हणजे खूप सेवेचा, आणि सेवेला तुम्ही काही मागाल ते सगळं स्वामी महाराज तुम्हाला मिळकत देतात, कारण खूप प्रचंड हे काळ असतो ना, स्वामी महाराजांसाठी आनंदमय काळ असतो आणि सेवेकऱ्यांसाठी तो शुभ काळ असतो। जी काही आपण मोठ्या मनानं स्वामींना मागू ना ते सगळं मिळतं, परंतु त्यासाठी आपल्याला वेळ द्यायला लागतोय, तो वेळ तुम्ही द्या आणि त्या सेवा करा। सेवा कशा करायच्या ह्या माहीत नसल्यामुळे आपल्या सेवा चुकीच्या गेल्या करत जातो किंवा चुकीच्या होतात, असं नाही करायचं। सेवा करायच्या ना तर त्या व्यवस्थितच करा, नियमावलीनुसार करा। परमपूज्य गुरु माऊलींनी दिंडोरी पुणे सेवा मार्गातूनच आपल्याला ज्या काही सेवा सांगितलेल्या असतात त्या पद्धतीने जर आपण सेवा करत राहिलो तर कुठेही आपण चुकीचं होत नाही, सेवा आपल्या पूर्ण होतात आणि जितकी पारायण करू तितक्या पारायणाचा लाभ आपल्याला सगळ्यांना मिळून जातो। तर 108, 11, 21, 55 तारक मंत्र जर तुम्ही पठण केले तर खूप लाभ होणार आहे। तर कशा स्वरूपात करायचे, कुठल्या दिवसापासून करायचे, संपूर्ण बघा, मध्ये सुद्धा थांबवू नका व्हिडिओ, सुरुवातीपासून एंड पर्यंत जर पाहिला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील। तारक मंत्र तुम्ही जर 30 मार्च पासून चालू करायचा बघा, रेग्युलर तर आपण म्हणतच असतोय, त्यात काही प्रश्नच नाहीये स्वामी महाराजांचा, पण आता हे आपले पारायण आहे तर 11 तुम्ही म्हणत असला, रोजचे म्हणते मी, म्हणजे तुम्ही सगळ्या दिवसाचे मिळून नाहीये, रोजचे 11 तुम्हाला जमतात का बघा, 21, 55 किंवा 108 कसे तुम्हाला आता कुठली लिंक जमलते, रोजच्या रोज म्हटलं गेलं पाहिजे। कधीपर्यंत 30 मार्च ते 26 एप्रिल पर्यंत हे पारायण संपूर्ण झालं पाहिजे। तर तुम्हाला 11 जमत असतील तर 100% 11 करा। उजव्या हात ग्लास भरून घ्यायचा, उजवा हात त्याच्यावर पाणी टाकायचा, भरपूर व्हिडिओ। माझा तारक मंत्र सांगताना मध्यंतरी हा सांगण्याचा हेतू काय आहे तर आपण कशा स्वरूपात जे कमेंट होतात ना की ताई मी सेवा करतोय पण बरेच प्रचिती येत नाही, तर काय येत नाही ह्याचं पण उल्लंघन तुम्हाला सांगितलं, आणि कशासाठी आपण सेवा करतो किंवा त्या सेवेची प्रचिती सारखी मागत न राहता स्वामी महाराजांना कळत असते सगळं, तुम्ही किती दुःखात आहात, तुम्हाला काही त्रास आहे म्हणून सेवा, पण आपण तात्पुरती सेवा करायचे का तर नाही, तुम्ही त्या कायमस्वरूपी करा। पण मी आता म्हणत नाही, जे आपण स्वामी सप्ताहात करणार आहे ना 108 सारामृतचे पारायण, रोजचे 11 तारक मंत्र, तुम्हाला जमत असेल 21, जमत असेल 55, जमत असेल 31, जमत असेल 108 करू शकताय, कुणाला जबरदस्ती नाही, निदान 11 तरी करू शकताय ना रोजचे। मग हे आपल्यासाठी आहे, बरेच आपण ह्यातून
बाहेर पडणार आहोत, जो वाईट शक्ती आपल्या घरात असेल, कुठं निगेटिव्हिटी, हे पूर्ण स्पष्ट केल्याशिवाय कळत नाही, लक्षात आल्याशिवाय. तुमच्या लक्षात येईल की ज्या गोष्टी काही सांगितलेल्या आहेत त्या तुमच्या बाबतीत घडल्या गेल्या असतील, घडलेल्या आहेत, प्रत्येका बाबतीतच आहेत. जे घडत असते तेच आपल्या व्हिडिओमध्ये रिअलिटी सांगितलेली असते. कुठली स्क्रिप्ट नाही एक लिहून ते आपण डायलॉग मारत असतोय. अशा गोष्टी आपण स्वामी सेवेकरी आहोत, काय गोष्टी सेवानुसारच करत राहिलं पाहिजे. लिंक असते, आपली नियमावली असते, त्या नियमाला धरूनच आपण चालायचंय. आपण कुठंही कुणालाही कुठल्याही गोष्टीचं उणं न काढता जे एक मार्ग जर पत्करला, फक्त स्वामी दिसलं, आपला मीला स्वाहा जाळला आणि आपण स्वामींनाच फक्त मनात ठेवलं ना, की एक लाईनच दिसते आपल्याला, एकच रस्ता दिसतो, तो पण सत्कार्याचा, सत्कर्माचा आणि सकारात्मक भावनेचा. बघा तीच वाट दिसते आणि त्या वाटेवर जर चालत राहिलो तर कुठलेही आपल्यावर वाईट प्रसंग येणार नाही, आपल्या घरातल्या वाईट लोकांच्या पण येणार नाहीत. आणि जी काही आपण करतोय ना त्याची पुण्य 7 जन्मी बांधणार आहोत. 1-2 नव्हे, 7 जन्माची पुण्यही आध्यात्मिकमध्ये बांधणार आहोत. होता होईल तेवढी सेवा करा. तर तयारीला लागा. आपल्या हातात बरेच दिवस आहेत, तुम्हाला वेळ काढायसाठी. तुम्ही आता ते कुठले काम असतील तर ह्या महिन्यात तुम्ही उरकून घ्या. आपल्याकडे 1 महिना रिकाम आहे की पुढच्या आपल्याला 30 मार्चपासून ते 26 एप्रिलपर्यंत सेवा करायची आहे. तर माझं हे काम आहे, मी आधीच आटपून घेणार आहे. मी जॉब करते पण तिथं सुद्धा काहीतरी आधीच त्यांचं 1 तासभर आधी ते काम करून घेतो. मला या गोष्टी करायच्यात. हे आपल्या मनाशी ठाम करा, आपल्या मनाशी निश्चय करा. अदरवाईज गृहिणी असाल, माहीत असतं गृहिणीला सुद्धा नोकरी करणाऱ्यापेक्षा जास्त काम असतं, तर त्यातून सुद्धा तुम्ही वेळ काढा. परंतु ह्या सेवा चुकवू नका. ही संधी ह्या वर्षी तर चुकवू नका, कारण कलीचं युग आता चालू आहे भरपूर. तुम्ही जितकी सेवा कराल तरच महाराज आपल्यापर्यंत कलीची सावली सुद्धा पडू देणार नाहीत. आणि आपण आता स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाचा काळ चुकवायचा नाही. होता होईल एवढी सेवा करायचीच. तोडगे तर मी तुम्हाला सांगणारच आहे आपल्या जे काही माऊलींचे, परंतु सेवा ही सांगितल्या पाहिजेत. कारण लवकर मी का सांगते, कारण आपण कुठंतरी कामात असतो, आपल्याला वेळ मिळत नाही, कुठलं तरी नियोजन असतंय, मग अचानक कानावर आलं तर होत नाही. म्हणून 1 महिना आधी हे व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही ते नियोजन करा, वेळापत्रक काढा की ह्या टाइमात मी ही सेवा करणार आहे. 108 पारायण तर सारामृतचे पण करणार आहे आणि माझ्याकडून रोजचे तारक मंत्राचे 11 पठण होणारच आहे. माझ्या घरात मी हे म्हणजे सत्कार्य स्वामी महाराजांचे काम करणार आहे. हे तुम्ही आता मनाशी ठाम करायचं, नियमावली करायची, वेळापत्रक काढून ठेवायचं आणि तशीच सेवा करा. महाराजांना आज्ञा करा. जर ह्या आतापर्यंत 4 गुरुवार आहेत, 4ही गुरुवारी सकाळी लवकर उठून तुम्ही महाराजांना सांगा की मी प्रकट दिनात ही महिनाभरची सेवा करणार आहे. तुम्ही मला करायची ताकद द्यायची, कुठलंही संकट न आणता माझ्याकडून घडवून घ्यायची. माझी इच्छाशक्ती प्रबळ आहे आणि मला सेवा करायचीच आहे. बघा महाराज कसे करून घेतात. तर निश्चितच तुम्हाला कुठेतरी स्वामी सेवेची आशा लागली असेल, आज लागली असेल अशी आशा बाळगते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते. सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. तुम्ही सेवेला तयार राहणार आहात अशा आशा बाळगते.